आमच्यासोबत होते, परवा काय काल सकाळीसुद्धा होते, आणि जी आम्ही आघाडीची युतीची बोलणीची होती ती राजू वैद्यच करत होते. अचानक काय झालं कळालं नाही. राजूने तसा काही संपर्कही नाही साधलेला, आणि आपल्यामार्फत मीडियाच्या मार्फत असं कळतं आहे की राजू वैद्य यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. केला की करतायत मला माहीत नाही, परंतु मला असं वाटतं राजू वैद्य एक चांगला कार्य करतात. त्याच्याविषयी काही बोलणं मला अनुचित होईल, परंतु पक्षानेही राजू वैद्य यांना बऱ्याच जबाबदाऱ्या दिलेल्या. आता महानगर प्रमुख होते, ते सभागृह नेते होते, स्टँडिंगचे चेअरमन होते, गटनेते होते, शहर प्रमुख होते. बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांना पक्षाने दिलेल्या होत्या. आता त्यांनी का अशा पद्धतीनं निर्णय घेतला हे अनाकलनीय आहे. त्यांनी असं सांगितलं की पक्षातील नेत्याच्या इंटरनल राजकारणावर आम्ही जातो. मला असं वाटतं सगळ्याच पक्षात काही ना काही थोडं बहुत सगळीकडेच असतं. त्याला पर्याय काही, आता ज्या पक्षात गेले त्याच्यात काय, आज सगळ्या पेपरला हेडलाईन आहे सुधीर मुनगंटीवार काय काय बोलले हे आहे. मी आता खालचं लोकलच्या विषयात जात नाही मी, कारण अशा उखाळ्या काढण्यात काही अर्थ नसतो. परंतु एक संघटन असो, घर असो, या ठिकाणी भांड्याला लागत असतं. म्हणून काय ते घरच सोडायचं असतं अशातलं थोडी भाग आहे. संभाजीनगरच नाही तर पुणे, मुंबई या ठिकाणी सुद्धा तुमच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश घेतला जातो. भारतीय जनता पार्टी आधाशासारखं काम करते. भारतीय जनता पार्टी पार्टी ऑफ डिफरन्स म्हणते आणि आमची सगळ्यात मोठी पार्टी म्हणते. आणि मग सगळ्यात मोठी पार्टी असताना त्यांना इतर पक्षातल्या कार्यकर्त्याची गरज का पडते हा प्रश्नच आहे. आमचेच नाही, आता इथं शिंदे सेनेचे सुद्धा लोकांना त्यांनी घेतलं संभाजीनगरात. मग पार्टीवर डिफरन्स म्हणायचं, आमची सगळ्यात मोठी पार्टी म्हणायचं, आणि मग या त्या पक्षातल्या कार्यकर्त्याला का पडायचं याचा अर्थ तुमच्याकडे सक्षम कार्यकर्ते नाही आहे हे तुम्ही स्वतःच प्रूव्ह करताय. आमच्याकडचे जे सक्षम कार्यकर्ते ते फोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. कित्येक मोठ्या मोठ्या ऑफर्स दिल्या जातात, प्रलोभनं दिली जात आहेत कित्येक कार्यकर्त्यांनी. भारतीय जनता पार्टीच करते. इथं अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं प्रलोभनं वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे लोक कोणाला मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देण्याचं. आता इतक्या दिवस आम्ही शिंदेंना नाव ठेवत होतो, भारतीय जनता पार्टीला तसं आम्ही कधी नाव नाही ठेवलं. पण आता तुला 10 कोटीचं काम देऊ, तुला 20 कोटीचं काम देऊ, तुला हे पद देऊ, तुला हे मंडळ देऊ, असे प्रलोभनं कार्यकर्त्यांना दाखवले जातात. ठीक आहे, नंतर हे प्रलोभनं पूर्ण होत नाही, कारण राजकीयदृष्ट्या पुन्हा त्या लोकांना मग आत्ताच्या घडीला त्याला पाठवणं, आमच्या ग्रामीण भागात म्हणायचं की त्याला पाठवायचं एकदाचं, मग संपला विषय. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी का चे लोक काम करतायत आत्ताच्या घडीला एवढं तर स्पष्टपणे सांगावं लागेल. संजय शिरसाट असं म्हणाले की महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला जातो आणि भाजपाच्या वतीने टाकण्यात येतोय. भारतीय जनता पार्टीच्या नेते माननीय अमित शाह साहेब यांनी ऑलरेडी मागच्या महिन्यात येऊन सांगितलं की आम्हाला आता 2029 पर्यंत कोणत्याही कुबड्याची गरज नाही. याचाच अर्थ कोणत्याही पक्षाची गरज नाही, आणि म्हणून भारतीय जनता पार्टी त्या अँगलने काम करते हे आपल्याला स्वीकारावं लागेल. तुमच्या कालच्या त्या रशीद मामुयांच्या प्रवेशावरून संजय शिरसाट असं म्हणतात की तुमचे काही सहकारी आहेत ज्यांचे 2 नंबरचे धंदे सुरू आहे आणि त्यासाठी हा प्रवेश करून घेतला. मला असं वाटतं आमचे कोणते सहकारी एखादा असेल तर त्याचं नाव माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनी सांगितलं पाहिजे. उलटे त्या भागातल्या तुमच्या कार्यकर्त्यांचे काय काय धंदे जर आम्ही सांगितले तर हे धंदे रोखण्यासाठीच या लोकांनी तुमच्याकडं प्रवेश केलेला आहे. नाही तर यांच्यावर MPDA, तडीपारी अशा कारवाया करायची पोलिसांनी प्रोसेस सुरू केली होती. त्याच्यातून वाचण्यासाठी या भागातले कार्यकर्ते ऑलरेडी तुमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे या धंद्याची जाण तुम्हाला जास्त असेल, मला कमी आहे. पुण्यात अजित पवार 3 दिवसापासून ठाण मानून आले आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सगळी पावलं उचलली जात आहेत.
त्यांच्या पक्षाचं मला काही माहीत नाही. अजितदादा ठाण मांडून बसले म्हणजे अजितदादा पुण्याचेच आहेत, त्यामुळे तिथं बसले म्हणून ठाण मांडून बसले असं म्हणता येणार नाही. पुणे त्यांची पूर्णपणे कर्मभूमी आहे. तुमचे सहकारी शरद पवार गट देखील त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी हे पण शक्यता या शब्दाला काही अर्थ नाही. ज्यावेळेस होईल त्याविषयी याच्याविषयी बोलणं योग्य ठरेल. आत्ताच्या घडीला शक्यता या शब्द म्हणण्याला, या शब्दाविषयी उगाच आपण त्याच्याविषयी रिॲक्ट होणं याला कोणताही अर्थ नाही. ज्यावेळेस या गोष्टी होतील त्यावेळेस याच्यावर बोलता येईल, त्याच्यावर व्यवस्थित प्रतिक्रिया देता येईल. तुमच्या शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका महत्त्वाची समजली जाते आणि असं असताना निलेश राणेंवर भाजपने मुंबईची मोठी जबाबदारी दिली. वरळी, लालबाग, मोहीम, शिवडी, दादर या भागात निलेश राणेंच्या विशेष सभा भाजपकडून घेतल्या जाणार आहे. याच्या आधी त्यांनी सभा घेतलेल्या आहे, आत्ताच घेतल्या अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळं कोणती पार्टी आपल्या निवडणुका जिंकण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं जबाबदाऱ्या देत असते, तशा जबाबदाऱ्या दिल्या असतील. त्याच्यात काय, कोणती पार्टी जिंकण्यासाठीच लढत असते ना. भले भारतीय जनता पार्टी असेल, जिंकण्यासाठीच लढत असेल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जबाबदारी दिली, त्याच्यात काय राहू काय विशेष. आज तुमची आणि मनसेची मागणीची घोषणा होणार होती, परंतु राज ठाकरे असं म्हणते ती जागा वाटप पूर्ण होईपर्यंत ही त्याची अधिकृत घोषणा करण्याची घाई नको, अशी भूमिका राज ठाकरे. मला असं वाटतं आता या गोष्टी काय सिक्रेट थोडी राहिल्या, ओपन आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे हे आता अतिशय सुस्पष्ट आहे. त्याच्यामुळे आज डिक्लेअर करणं काय आणि उद्या करणं काय आणि परवा करणं काय आणि 1 तारखेला डिक्लेअर करणं, त्यांनी फरक काय पडणार विशेष. पण तो एकत्र लढणार एवढं तर क्लिअर झालेलं आहे. यावर संजय शिरसाट असं म्हणाले की राज ठाकरे आग्रही आहे, मात्र यासोबत ते हट्टी देखील आहे. त्यामुळे जागा वाटप होईपर्यंत ते एक युती करणारच नाही. मला याच्यातलं काही माहिती नाही. शिरसाटांना जास्त माहिती आहे, मला काय याच्यातली माहिती नाही. याच्यात हट्ट आणि आग्रह हा विषय राजकारणात नसतो. त्याच्यामुळं ज्या अर्थी दोघे बंधू एकत्र होऊन चर्चा करतायत, आपले शिवसेनेचे नेते चर्चा करतायत, त्या अर्थी या सगळ्या गोष्टी प्रोसेस जवळपास पूर्ण झालेल्या आहे. 1-2 दिवसात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. कृषी मंत्री दत्ता भरणेंचं एक वक्तव्य आहे, सत्याचा विजय होणार, माणिकराव कोकाटे निर्दोष सुटतील आणि माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे पुन्हा मंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. निर्दोष जर असतील तर सुटायला काहीच हरकत नाही, परंतु हे सुस्पष्ट आहे, धडधाकट सगळ्या गोष्टी समोर आहे माणिकराव कोकाट्यांच्या आणि धनंजय मुंडेंच्या. त्याच्यामुळं न्यायव्यवस्थेला असं गृहीत धरू नये. भरणे मामांना माझी विनंती आणि सूचना आहे की न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे. निकाल काय देतील हे त्याच्या मनावर असतं. आणि हे 2 आरोपी आहेत. कोकाटेंचा आरोप वेगळ्या प्रकारचा आहे, परंतु धनुभाऊचा आरोप हा वेगळ्या प्रकारचा आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं मला वाटत नाही अशा पद्धतीनं सुटले तरी एक जनतेच्या मनामध्ये मला कोकाटेंचा जास्त विषय बोलायचा नाही, परंतु धनुभाऊच्या विषयी जनतेच्या मनामध्ये मोठा रोष या सगळ्या प्रकारामुळं पूर्णपणे बसलेला एवढं नक्की. कोर्ट सोडेल न सोडेल हा वेगळा विषय आहे, पण जनता सोडत नसते एवढं नक्की. संजय राऊत यांनी आता एक ट्विट केलं आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो आहे, त्यावर असं लिहिलंय उद्या 12 वाजता म्हणजे उद्या घोषणा होणार. बिलकुल असाच त्याचा अर्थ आहे. त्याचा अर्थच तसा आहे. मी सांगितलं ना तुम्हाला 1-2 दिवसात, उद्या 12 वाजता. याचाच अर्थ असा आहे की उद्या. संभाजीनगरमध्ये कुणाकुणाचे तुम्ही सोबत जाताय? महाविकास आघाडी सोबत मनसे असेल का? कोण युती करताय काय ठरलंय? भारतीय जनता पार्टी शिंदे गट सोडून सगळे एकत्र यावे असा आमचा प्रयत्न चालू आहे आणि निश्चित सगळे मिळून ही निवडणूक आम्ही जिंकू, लढू आणि जिंकू, दोन्ही करू. एमआयएम आणि अजितदादा पण नाही, हे लोक नाही. एमआयएमचा ना आमचा तर काही संबंधच येत नाही. एमआयएम बरोबर कोणाचीच तयारी नाही, कोणा जायचं काही कारणच नाही आहे. अजितदादांचा पक्ष इथं 2-4 वार्डापुरता आहे तसा पाहायला गेला तर. या संभाजीनगरात 2-4 वार्डापुरता नाही, 2-4 माणसांपुरता आहे. त्यांच्याकडूनही तशी आम्हाला खुली आमच्यासोबत येण्याचं त्यांचं सुद्धा तयारी आहे, हेही तुम्हाला सांगतो आता. शशी
तयारी त्यांनी दर्शवली आहे तुमच्या बिलकुल दर्शवलेली. होईल तसं. अजून आम्ही त्याच्यावर विचार नाही केला, परंतु अजितदादाच्या गटाने सुद्धा तशी तयारी आमच्याबरोबर येण्याची दर्शविलेली आहे. शॉर्ट घेणे की क्या? अरे हाँ, एक गोपाळाला लागलं, गोपाळाला लागलं. ए, गोपाळाला लागलं. एक तो मैदानाचा प्रश्न. झालं का? विचारू? तुझाच लागला नाही, थांब 2 मिनिट. विचारू का भाऊ? दादा, ते सांस्कृतिक मंडळ तुम्ही बुक केलंय, तिथे नेहमी सभा असते. शिंदेच्या शिवसेनेच्या आधी तुम्ही सगळा ताबा घेऊन टाकलाय म्हणजे. असं नाही, आमच्याकडं आम्ही कोणती निवडणूक जाहीर झाली, सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा एकट्या शिवसेनेचीच होत असते. बाकी कोणत्याच पक्षाची कोणत्याच निवडणुकीला सभा होत नव्हती या संभाजीनगरात. कारण बाकीच्या कोणत्याच पक्षामध्ये हे मैदान भरवण्याची धमक नाही आणि ताकद पण नाही. आणि म्हणून या निवडणुकीला सुद्धा आम्ही जवळपास 6 दिवसासाठी हे मैदान बुक केलेलं आहे. आमची सभा ठरेल, माननीय उद्धवजी वेळ देतील, पण कोणाला याच्या आधेमध्ये जर ती जागा लागली तर आमची द्यायची तयारी, हे मी तुम्हाला सांगतो. पण मी गॅरंटीनं सांगतो की कोणताही पक्ष सांस्कृतिक मंडळ मागणार नाही, कारण त्यांच्यात ती धमक नाही. असं शिरसाट म्हणाले की तुम्ही मैदान तर तारीख बुक केली पण भरून दाखवा, सभा घेऊन दाखवा, फक्त घेऊ नका. हे पण आम्ही सभा घेण्यासाठीच बुक केली. गल्ला गोळ्यात सभा घेणारा पक्ष तुमचा. मला असं वाटतं, आता बोललो असतो चांगलंच कुठं सभा होतात म्हणून, परंतु मला असं वाटतं सांस्कृतिक मंडळावर सभा विधानसभेला आम्ही घेतली, लोकसभेला घेतली, आणि काही नसताना सुद्धा वज्रमूठ नावाची सभा आम्ही सांस्कृतिक मंडळावर घेतलेली आहे. आणि सांस्कृतिक मंडळावर आमची सभा होईल, विराट सभा होईल. शिरसाटांना नम्रपणे एक सहकारी म्हणून की तुम्हालाही सांस्कृतिक मंडळ आम्ही बुक केलेलं आहे, लागत असेल तर आम्ही 1 तारीख आमच्या ह्याच्यातली बुकिंगमधली तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही तिथे सभा ठेवावी. माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. आम्ही 5 ते 11 बुक केलेलं आहे. या मैदानावर उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची एकत्र सभा होऊ शकते? मला माहिती नाही, पण उद्धव साहेबांची तारीख आम्हाला जवळपास मिळालेली आहे. 10 जानेवारी ही आमची तारीख ठरलेली आहे. आम्ही 5 ते 11 मैदान बुक केलेलं आहे. उद्धव साहेब 10 तारखेला निश्चित संभाजीनगरात येतील. आणि आणखी एक 26 तारखेला माननीय आदित्यजी ठाकरे साहेब संभाजीनगरात येत आहेत. भव्य अशी मशाल यात्रा आम्ही काढून प्रचाराचा शुभारंभ, संस्थान गणपतीला श्रीफळ वाढवून आम्ही माननीय आदित्य साहेबांच्या उपस्थितीत संभाजीनगर महानगरपालिकेचा नव्हे तर मराठवाड्यातल्या सगळ्या महानगरपालिकेचा श्रीफळ फोडणार आहोत. ओके, थँक्यू. राहुल.